Confession, section 29. Confession otherwise relevant, not to become irrelevant because of promise of secrecy, etc. पुढे आणखी काही गोष्टी आहेत, etc बोलू आपण, etc. नाउ हेडिंग, confession otherwise relevant, not to become irrelevant because of promise of secrecy. असे कन्फेशन जे अन्यथा रिलेव्हंट ठरू शकते किंवा रिलेव्हंट आहे, तर ते कन्फेशन केवळ या कारणामुळे इरिलेव्हंट ठरणार नाही. कोणते कारण मग? फर्स्ट वन, प्रॉमिस ऑफ सिक्रेसी. सेकंड वन, इन कॉन्सिक्वेन्स ऑफ सम डिसेप्शन प्रॅक्टिस ऑन अक्यूज्ड. आरोपीची फसवणूक करून जर ते मिळवलेले गेलेले असेल तर, ऑर द अक्यूज्ड वॉज अंडर द इफेक्ट ऑफ इंटॉक्सिकेशन, ऑर इट वॉज मेड इन आन्सर टू क्वेश्चन विच ही नीड नॉट टू हॅव आन्सर्ड, ऑर इट हॅज बीन मेड but the accused person was not warned that he was not bound to make such confession and that evidence of it might be given against him. या 5 कारणावरनं ते कन्फेशन हे इरिलेव्हंट ठरणार नाही. का? तर असे कन्फेशन हे एरवी रिलेव्हंट कन्फेशन ठरले असते तर. हेडिंग समजते का? हेडिंग आपण फक्त हेडिंग पाहतोय, प्रोविजनकडे आलेलं नाही. आपण हेडिंगमध्ये काय सांगितलं? असं कन्फेशन जे अन्यथा रिलेव्हंट ठरलं असतं, तर ते कन्फेशन केवळ या 5 कारणामुळं इरिलेव्हंट ठरणार नाही. दिस इज द बेसिक थीम ऑफ दिस सेक्शन. समजते का? हेडिंग आणि थीम समजते का? काय सांगितलं 29 मध्ये? काय सांगितलं 29 मध्ये? मग कन्फेशन सांगितलं. असे कन्फेशन जे अन्यथा रिलेव्हंट ठरलं असतं, तर ते केवळ या कारणामुळं इरिलेव्हंट ठरणार नाही. कोणते कोणते कारण? मग ते 5 कारण. प्रॉमिस ऑफ सिक्रेसी, ETC. याच्या पुढचे जे काही कारण त्यांनी दिलेत, या कारणामुळं, केवळ या कारणामुळं हे कन्फेशन इरिलेव्हंट ठरणार नाही. अन्यथा ते कन्फेशन रिलेव्हंट ठरू शकतं. दॅट इज सेक्शन 29. हेडिंग समजलं? नाउ प्रोविजन. इफ सच कन्फेशन इज अदरवाइज रिलेव्हंट, इट डज नॉट become irrelevant merely because, number 1, it was made under promise of secrecy. Promise of secrecy, गुप्ततेचं वचन. आपण आपल्या मित्राला म्हणतो, तू फक्त मला सांग ते कोण आहे, मी कुणालाच सांगणार नाही. आपल्या दोस्तीची शपथ घेऊन सांगतो, मी कुणाला सांगणार नाही. दॅट इज प्रॉमिस ऑफ सिक्रेसी. एक उदाहरण पण आहे त्याचं. उदाहरण पण देतो. ए इज अक्यूज ऑफ मर्डर ऑफ बी. ए वरती काय आरोप केलेला आहे? आरोप ठेवण्यात आलेला आहे, त्यानं बीचा वध किंवा खून केलेला आहे. सी इज फ्रेंड ऑफ ए. सी हा त्या एचा मित्र आहे. सी आस्क्ड ए. सीनं त्याच्या मित्राला विचारलं वेदर ही हॅड किल्ड बी. काय विचारलं त्यानं मित्राला? अरे मित्रा, तू त्या बीचा मर्डर केलास का? त्याला मारून टाकलास तू? ए कीप्स मम. शांत बसला एकदम. अरे अच्छा, हे कसं काय विचारलं मला? प्रश्न विचारात पडला. मग ॲट दॅट टाइम सी सेड, काय म्हणतो? आय स्वेअर बाय गॉड दॅट आय विल नॉट टेल इट टू एनीबडी इफ यू टेल मी द ट्रुथ. तू मला सत्य काय आहे ते सांग. तुझ्या मनाचं ओझं हलकं करून घे. मनामध्ये ठेवू नकोस. मन हलकं होईल तुझं. मला सांगून टाक फक्त एकदा.
मग मी तुला कसा हलका करतो बघ नंतर. आणि मग त्या प्रॉमिस ऑफ सिक्रेसीला विचार केला आहे ना, नाही बाबा माझा मित्र आहे शेवटी, आणि मी तरी किती दिवस मला त्रास व्हायला लागला ह्या गोष्टीचा, आता मी कुठेतरी ह्या गोष्टी बोलल्या पाहिजेत असं म्हणून त्या एनं त्याला सांगून टाकलं. हे कन्फेस्ड टू हिज फ्रेंड सी. काय केलं कन्फेस? दॅट ही वॉज किल्ड बी. इथपर्यंत समजलं? हिअर धिस स्टेटमेंट ऑफ ए हॅज बीन ऑब्टेन्ड बाय सी बाय प्रॉमिस ऑफ सिक्रेसी. बरोबर? बट धिस विल नॉट बी एक्सक्लुडेड. याला सोडून देता येणार नाही. जरी त्यानं ते प्रॉमिस ऑफ सिक्रेसी खाली जरी त्यानं ते कन्फेशन घेतलेला असला तर याला इरिलेव्हंट असं म्हणता येणार नाही. अँड इट मे बी प्रूव्ड अंडर सेक्शन 29 ऑफ इंडियन एव्हिडन्स ॲक्ट बिकॉज इट इज अदरवाईज रिलेव्हंट. आता इट इज अदरवाईज रिलेव्हंट दॅट इज टू से, आता याला अन्यथा रिलेव्हंट का म्हणायचं? का म्हणायचं? इट इज नायदर ऑब्टेन्ड बाय एनी इंड्युसमेंट, थ्रीट ऑर प्रॉमिस. तुमचंच म्हणणं आहे ना 24 प्रमाणे इंड्युसमेंट, थ्रीट ऑर प्रॉमिस असेल तर ते रिलेव्हंट आहे. मग इथं काय इंड्युसमेंट आहे, काय थ्रीट आहे, काय प्रॉमिस आहे? प्रॉमिस ऑफ सिक्रेसी आहे. मी कुणाला सांगणार नाही. मग त्या सेक्शन 24च्या इन्ग्रेडियंट प्रमाणे हे कन्फेशन येत नाही, म्हणून हे अन्यथा रिलेव्हंट ठरू शकतं किंवा रिलेव्हंट आहे असं हा सेक्शन 29 सांगतो. येथे का लक्षात? आता परत आपल्या कॉज नंबर 2. इफ सच स्टेटमेंट इज अदरवाइज रिलेव्हंट इट डज नॉट बिकम्स इरिलेव्हंट merely because it was in consequence of deception practiced on accused person for the purpose of obtaining it. ते कन्फेशन हे अशा पद्धतीने मिळवलं की त्या आरोपीची फसवणूक करून जर ते कन्फेशन मिळवण्यात आलेलं असेल तर केवळ या कारणामुळे ते कन्फेशन हे इरिलेव्हंट ठरणार नाही. सेक्शन 24 इंड्युसमेंट, थ्रीट, प्रॉमिस, ते पण कॉज्ड बाय हू, संबंधित अधिकारी, ॲक्युज वॉज इन कस्टडी. तर त्या सेक्शन 24चे इन्ग्रेडियंट इथं बसत नसतील, या कारणामध्ये बसतच नाहीत, म्हणून त्याची रिलेव्हन्सी येते. हेडिंग त्यांनी जे वापरलं असं कन्फेशन जे अन्यथा रिलेव्हंट आहे, अन्यथा रिलेव्हंट आहे म्हणजे 24मध्ये बसत नाही म्हणून ते रिलेव्हंट आहे, तर ते केवळ या कारणामुळं इरिलेव्हंट ठरणार नाही. याच्यामधला दुसरा कारण ते कन्फेशन हे त्या आरोपीला फसवून घेण्यात आलेलं आहे. केवळ या कारणामुळं ते कन्फेशन हे इरिलेव्हंट होणार नाही. इट मे बी प्रूव्ह. फर्दर इट वॉज मेड वेन ही वॉज ड्रंक. ही वॉज ॲक्युज पर्सन. आरोपी हा त्या दारूच्या अंमलाखाली होता आणि त्याच्या खाली प्रभावाखाली त्यानं ते कन्फेशन केलेलं असेल तर हे कन्फेशन इरिलेव्हंट होणार नाही. नेक्स्ट फर्दर बिकॉज इट वॉज मेड इन आन्सर टू क्वेश्चन विच ही नीड नॉट हॅव आन्सर्ड. त्या ठिकाणी त्या आरोपीला अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले ज्या प्रश्नाची उत्तर देणं त्याला कसल्याही प्रकारची गरज नव्हती, परंतु तशा प्रकारच्या प्रश्नाची उत्तर देत असताना त्या आरोपीनं ती गोष्ट मान्य केलेली असेल तर ते कन्फेशन हे त्या ठिकाणी इरिलेव्हंट ठरणार नाही. इथे का लक्षात? डिफरन्स काय तो 24 आणि 29 मधला डिफरन्स. 29 वाचताना 24 ठेवायचा डोक्यामध्ये, ते तसं आहे म्हणून हे असं आहे. इथे का लक्षात? नेक्स्ट वन, बिकॉज ही वॉज नॉट वॉर्न. ही म्हणजे ॲक्युज पर्सन. बिकॉज ही वॉज नॉट वॉर्न दॅट ही वॉज नॉट बाउंड टू मेक सच कन्फेशन अँड दॅट एव्हिडन्स ऑफ इट माइट बी गिवन अगेन्स्ट हिम. त्या ठिकाणी त्यावेळी त्या आरोपीला आगाऊ सूचना दिली नव्हती, त्याला वॉर्निंग दिली नव्हती की बाबा हे सांगण्याची तू गरज नाही, आणि जर तू सांगितलास, जर तू हे कन्फेशन दिलास तर त्या कन्फेशनचा उपयोग पुरावा म्हणून तुझ्या विरुद्ध त्या खटल्यामध्ये होऊ शकतो. अशा प्रकारची त्याला एक वॉर्निंग जरी दिलेली नसली तरी या कारणामुळं ते कन्फेशन इरिलेव्हंट ठरणार नाही.
अमेरिकेतला अमेरिकेमध्ये केस होती मिरिंडा नावाची. काहीच बोलू नका. नाव इन सिम्पल वर्ड्स, आपल्याला वेळ फार 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 कमी आहे, मेनच्या टायमा आपण डिस्कस करू. इन सिम्पल वर्ड्स सेक्शन 29 मीन्स दॅट. आता हे झाला सगळं आपला कायद्याचा अभ्यास, कायद्याची वर्डिंग, कायद्याचे शब्द. आता आपली सिम्पल वर्डिंग म्हणजे शेवटी प्रोव्हिजन जरी नाही सांगता आली तर तुम्ही आपलं डोबळ मारणं कवीना सांगणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. इन सिम्पल वर्ड्स सेक्शन 29 मीन्स दॅट इफ अ कन्फेशन इज रिलेव्हंट इट कॅन नॉट बी ट्रीटेड ॲज irrelevant. If it was taken from the accused by giving him a promise of secrecy or by deceiving him or when he was drunk or because it was made clear in question to answer which need not have been answered. And last one, because he was not warned that he was not bound to make such confession and that evidence might be used against him. हे 5 कारणं लक्षात ठेवायचे. केवळ या 5 कारणामुळं ते कन्फेशन हे इरिलेव्हंट ठरणार नाही. अन्यथा एरवी जर ते कन्फेशन रिलेव्हंट ठरत असेल, म्हणजेच अन्यथा रिलेव्हंट ठरत असेल म्हणजे सेक्शन 24 प्रमाणे हे येत नाही. जर ते कन्फेशन सेक्शन 24 मध्ये बसत नाही आणि जर बसलं तर इरिलेव्हंटच आहे आणि नाही बसलं तर रिलेव्हंट आहे. म्हणजेच असे कन्फेशन जे अन्यथा रिलेव्हंट ठरू शकते ते केवळ या कारणामुळं इरिलेव्हंट ठरणार नाही. ती 5 कारणं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वांना